अहिल्यानगर हादरले. पाईपलाईन रोडवर युवकावर रक्तरंजित हल्ला. गुन्हा दाखल केल्याने घेतला सूड. तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि युवकावर जीवघेणा हल्ला. पुणेरी चायवाला परिसरात थरार. 3 ते 4 जणांचा युवकावर हल्ला. शहरात खळबळ. अहिल्यानगर शहर पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या घटनांनी हादरलंय. अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रोड परिसरात चिरंजीव गाडवे या युवकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली असून परिसरात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी चिरंजीव गाडवे यांनी काही इसमांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता आणि त्याचाच राग मनात धरून आरोपींनी हा रक्तरंजित हल्ला केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमी युवकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली असून CCTV फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू करण्यात आलाय. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील कायदा सुव्यवस्थेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. जर तक्रार दाखल करणाऱ्यांवरच असे हल्ले होत असतील तर गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक उरला आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. या प्रकरणातील आरोपींना पोलीस कधी अटक करतात आणि या वाढत्या गुन्हेगारीवर प्रशासन काय भूमिका घेणार याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय.